मित्रांनो, तुम्हाला जर अशाच नवनवीन भयकथा आणि अनुभव ऐकायला आवडत असेल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा, म्हणजे मला प्रेरणा मिळेल असेच नवनवीन व्हिडिओ बनवायला. मी आणि माझा मुलगा व पत्नी व माझे आईवडील आम्ही गोव्यावरून मुंबईला निघालो होतो. माझा पूर्णच परिवार माझ्यासोबत होता, त्यामुळे मीही काळजीपूर्वक ड्रायव्हिंग करत होतो. आम्ही गोव्याला आमच्या नातेवाईकांकडे गेलो होतो. लांबचा रस्ता होता म्हणून लवकरच निघालो होतो. तरी आम्हाला घरी पोचायला उशीरच होणार होता हे आम्हाला कोणालाच माहीत नव्हते. ड्रायव्हिंग करणारा मी एकटाच होतो, म्हणून मलाही ड्रायव्हिंग करायला कंटाळाच येत होता. वेळ घालवण्यासाठी मी गाणीही लावू शकत नव्हतो, कारण आईवडिलांना ते मुळीच आवडत नव्हते. काही वेळ माझा मुलगा माझ्यासोबत गप्पा मारत होता. तोही बळबळ करतच झोपी गेला. बराच वेळ झाला होता. आता तो अचानकच झोपी गेल्यामुळे त्याची बळबळ थांबली होती, म्हणून मलाही खूप शांतच वाटत होतं. पत्नी, आई, वडील तर ते केव्हाचे झोपी गेले होते. थंडीचे दिवस होते. खूपच थंडी होती. थंडीमुळे रस्त्यावर धुके पसरत चालले होते. मीही काही मनाशीच गाणी गुणगुणत ड्रायव्हिंग करत होतो. सर्वांनाच तसंच सीटवर झोपलेल्या अवस्थेत बघून मलाही घरी जाऊन कधी झोप घेतो असं झालं होतं. आता काही पुढं आल्यावर मला अशी झोप येत होती की असं वाटत होतं कुठेतरी विश्राम करायला थांबावं आणि निवांत झोप घ्यावी, पण ते शक्य नव्हते. आता साधारण 3 ते 4 तासाचा रस्ता पार झाल्यावर मला सीटवर बसून बसून खूपच कंटाळा आला होता. म्हणून पुढे एखाद्या हॉटेलवर थांबू आणि जेवण वगैरे करू असा मी मनातच विचार केला. तेवढं मलाही बरं वाटेल आणि कदाचित ड्रायव्हिंग करायचाही कंटाळा निघून जाईल. म्हणून एखादी हॉटेल मी रस्त्याने दिसत आहे का बघू लागलो. काही हॉटेल रस्त्याने दिसत होत्या, पण तिथं खूपच वाहने हॉटेलच्या बाहेर उभी दिसत होती, म्हणून खूप तिथं प्रवासी असतील, गर्दी असेल असा मी गाडीतच अंदाज लावत होतो आणि पुढे जात होतो. आता मला काही अंतरावर आल्यावर एक हॉटेल दिसली. तिथं काही 2 ते 3 4 व्हीलर उभ्या होत्या आणि काही मोटरसायकल उभ्या दिसत होत्या. कदाचित तिथे गर्दी कमी असेल, म्हणून मीही तिथंच माझी 4 व्हीलर थांबवली. घरच्यांनाही मी झोपेतून उठवले. तेही एक एक करून गाडी बाहेर येऊ लागले. तशी ते हॉटेल खूप छान होती. आम्ही सर्वांनीच तिथे चांगले जेवण वगैरे केले आणि जेवण वगैरे आटपून तिथून निघालो. आम्हाला कोणालाही नॉनव्हेज वगैरे आवडत नव्हते, त्यामुळे आम्ही साधंच जेवण केले होते. आता काही वेळ सर्वच एकमेकांशी गप्पा मारत होते. मी माझी ड्रायव्हिंग करत त्यांना होला हो उत्तर देत होतो. त्या सर्वांनीच काही वेळ चांगल्याच गप्पा गोष्टी केल्या आणि मग ते सर्वच झोपी गेले. आता मी एकटाच ड्रायव्हिंग करत मनाशीच गाणी गुणगुणत पुढे रस्ता पार करत जात होतो. मी आता काही कमी वेगातच ड्रायव्हिंग करत होतो. आता काही वेळ उलटून गेल्यावर मला असं वाटत होतं थोडं हलकं वगैरे होऊ आणि मग भरधाव वेगातच घरी पोहोचू असा मी मनाशीच विचार केला. आणि समोरच काही अंतरावर मी माझी गाडी थांबवली. सर्वच गार झोपलेले होते. कदाचित मी गाडी थांबवली आहे याची त्यांना कोणालाही कल्पनाच नसेल असे मला वाटत होते. मी गाडीचा हळूच दरवाजा उघडला आणि थोडंच गाडीच्या समोर हलकं होण्यासाठी गेलो आणि माझी क्वचितच नजर परत माझ्या गाडीकडे गेली तर मला दिसले की माझे वडीलही गाडीच्या बाहेर आले आहे. कदाचित ते जागीच असतील, म्हणून माझ्या काळजीपोटी लगेच माझ्याच मागे गाडीतून खाली उतरले असतील. ते इकडे तिकडे बघत होते. मी आता परत गाडीकडे आलो तर मला दिसले माझे वडील तर आता गाडीच्या काही अंतरावर उभे होते आणि रस्ता इकडे तिकडे निहाळत होते. म्हणून मी मनाशीच पुटपुटलो, आता हे का वेळ आहे का फिरायची? काय माझे वडील पण? मी असं म्हणतच काहीच न विचार करता त्या रस्त्याने पुढे जाऊ लागलो आणि आवाजही देऊ लागलो, अहो कुठं फिरताय? वेळ किती झालाय? चला घरी, उगाच वेळ होतोय. पण माझे वडील पुढं चालत होते, जणू त्यांना माझा बोलण्याचा आवाज येत नव्हता. आता मी तर माझ्या गाडीच्या खूपच लांब आलो होतो. गाडी अशी अंधुक अशी दुरून दिसत होती. चांगलीच थंडीही वाजत होती. मी माझ्या वडिलांना आवाज देऊन देऊन खूपच दमून गेलो होतो, तरी ते काही ऐकतच नव्हते आणि तसेच पुढे जात होते. आता काय करावं काय नाही असं मलाच झालं होतं. माझ्या वडिलांचा मला रागही येत होता. त्यातच मला कोणीतरी आवाज देत आहे अशी मला जाणीव झाली. कदाचित माझी पत्नी मला जोरजोरात आवाज देत होती, म्हणून मी मागे परतलो आणि गाडीकडे जाऊ लागलो. लवकर गाडी घेऊन येऊ आणि वडिलांनाही घेऊन जाऊ असा मी मनातच बेत आखला होता. पळतच गाडीकडे जाऊ लागलो. परत मागे उलटूनही बघत होतो, पण माझे वडील काही परतायचं नावच घेत नव्हते. माझ्या तर थंडी असूनही पूर्ण चेहऱ्याला सरकन घाम फुटला होता. मला माझ्या वडिलांचीही चांगलीच काळजी लागली होती. त्यांना काय झालं होतं मला तर काही कळतच नव्हते. खूपच दमून गेलो होतो. पूर्ण शरीरामध्ये जणू जीवच राहिला नव्हता. पण सतत
माझ्या पत्नीचा ओरडण्याचा आवाज माझ्या कानी येत होता, म्हणून मीही जीवाच्या आकांताने पडत होतो. त्यातच इकडे माझ्या वडिलांची काळजीमुळे मीही चांगलाच घाबरून गेलो होतो. माझ्या वडिलांना काय झालं असेल? ते माझ्या आवाजाला प्रतिसाद का देत नव्हते? लवकर गाडीपर्यंत पोहोचायला हवं, नाहीतर ते खूप लांब निघून जातील. अशा असंख्य प्रश्नांनी मी आता चांगलाच गोंधळून गेलो होतो आणि मदत करायला एकही वाहन येताना किंवा जाताना मला दिसत नव्हते. माझं हलकं होण्यासाठी थांबणं माझ्याच जीवावर बेतणार होतं हे मला माहीत नव्हतं. त्यातच हे थंडी आणि रस्त्यात पसरलेले धुके, त्यामुळेही मला भीतीच वाटत होती. आता मला समोरून कोणीतरी येत आहे असे दिसले. काहीसा ओरडण्याचा आवाजही येत होता. कदाचित माझी पत्नी, आई, मुलगा असेल, म्हणून मीही लगबगीने पुढे जाऊ लागलो. आता आईने विचारल्यावर तुझे वडील कुठं आहेत? तर आईला काय सांगू? आई मला प्रश्न पडला होता. पण आता हे काय नवीनच? मला आता समोरून येणाऱ्या माझ्या पत्नीसोबत आणि आई व मुलग्यासोबत माझे वडीलही दिसत होते. आता त्यांनाही मी पळत येताना स्पष्ट दिसलो होतो. हा काय प्रकार होता? मला तर काही कळालेच नव्हते. मग तो माणूस कोण होता? मी त्याच्या मागे पळत होतो. मी तर या प्रकारामुळे खूपच घाबरून गेलो होतो. आता माझे वडील व ते सर्वच खूपच लगबगीने माझ्याकडे येत होते आणि जसा मी त्यांच्याजवळ पोहोचलो तशी माझ्या वडिलांनी माझ्या तर सणकण कानाखालीच लावली आणि रागातच म्हणाले, अरे मूर्खा, तिथं गाडी उभी करून तू कुठं फिरतोय? माझं तर तिथे कोणीही ऐकूनच घेत नव्हते. माझा मुलगाही खूप रडत होता. आई व पत्नीही चांगलीच रडत होती. ते सर्वच खूप घाबरून गेले होते. मी तर कोणाशीच काही बोलत नव्हतो, कारण कोणीही माझं ऐकून घेत नव्हते. आता आम्ही सगळेच आमच्या गाडीजवळ येऊन पोहोचलो. तो माझ्यासोबत घडलेला प्रकार सारखा माझ्या विचारात चालत होता. मी आता लगबगीने गाडी चालू केली आणि पुढे निघालो. सर्वच मला विचारू लागले, तू तिकडं कशाला गेला होतास? आणि ते पण एवढ्या लांब? आता तर त्या सर्वांचेच प्रश्न माझ्या डोक्यावर भर करत होते. त्यांना काय सांगू काय नाही असं मला झाले होते. कदाचित ते सर्वच माझ्यावर हसतील आणि सांगितल्यावर कदाचित माझा मुलगाही खूपच घाबरून जाईल, म्हणून मीही घडलेला प्रकार सांगायला टाळलेच होते. आता आमचा जास्त काही रस्ता राहिला नव्हता आणि काही वेळचा प्रवास पार करून आम्ही आमच्या घरी येऊन पोहोचलो. आणि काही दिवसांनी मी माझ्या वडिलांना माझ्यासोबत घडलेला पूर्ण प्रकार सांगितला. तर ते मला म्हणाले, अरे त्या हायवेने अशा खूपदा घटना घडतात. माझ्या मित्रासोबतही तसंच काहीसं घडलं होतं. तू थोडक्यात वाचलास. माझा मित्रही असाच एकटाच मुंबईवरून गोव्याला निघाला होता. तो एकटाच निघाला होता, त्यामुळे भरधाव वेगातच तो गाडी पळवत होता. अचानकच त्याच्या गाडीसमोरून सरकन काहीतरी गेले होते. तो चांगलाच घाबरला होता आणि समोर जाऊन त्याने गाडी थांबवली आणि गाडीच्या खाली उतरून बघितले तर त्याला त्याच्याच गाडीच्या काही लांब एक म्हातारा उभा दिसला. तो त्याला आवाज देतात म्हणाला, "ओ आजोबा, तुम्हाला काही लागलं का?" पण तो म्हातारा काहीही बोलत नव्हता आणि एक विचित्र हास्य करत होता. आता त्याला कळाले होते, हा काहीतरी वेगळाच प्रकार आहे, कारण उगाच कोणाच्या हातापायाला लागल्यावर कोणी हसतं का? म्हणून त्याने काहीच न विचार करता ताडकन गाडी चालू केली आणि तो पुढे निघाला. पुढे तोच म्हातारा त्याला गाडीच्या काचेंमधून परत परत रस्त्याच्या कडेला दिसत होता. तोही त्या संकटातून वाचला होता. माझ्या वडिलांचं एवढं बोलणं ऐकून मला तर नवलच वाटले होते. असंही घडू शकतं याची मला जाणीव झाली होती.